अवकाळी पावसामुळे 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान, 1,00,000 हेक्टरवरील पिकांना फटका, निवडणूक कामामुळे पंचनाम्यास विलंब. सोलापूरसह राज्यातील 21 जिल्ह्यांमधील 97,000 हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. केळी, आंबा, द्राक्ष, डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू आहेत, पण अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या प्रशिक्षणात व निवडणूक ड्युटीमुळे पंचनामे सुरू झाले नाहीत अशी स्थिती आहे. सोलापूरसह राज्यातील 21 जिल्ह्यांमधील 97,000 हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. केळी, आंबा, द्राक्ष, डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू आहेत, पण अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या प्रशिक्षणात व निवडणूक ड्युटीमुळे पंचनामे सुरू झाले नाहीत अशी स्थिती आहे. पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके वाया गेली. अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांना सर्व पिकांचा पीक विमा मिळालेला नाही. त्यानंतर राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे आणि त्या बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत देखील मंजूर केली. मात्र अनेक शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देखील मिळालेली नाही. आता एप्रिलमधील अवकाळीचा फटका राज्यातील 21 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना बसला असून त्यात जवळपास 97,000 हेक्टरवरील विशेषतः फळबागांना फटका बसला आहे. वाऱ्यामुळे आंबे गळून पडले आहेत. आता ज्या भागात 33% अधिक नुकसान झाले आहे त्यांना नियमाप्रमाणे भरपाई मिळेल, पण त्यासाठी पंचनाम्याचा अहवाल जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला सादर होणे आवश्यक आहे. पंचनाम्याची गती पाहता मदतीसाठी आणखी काही दिवस बाधित शेतकऱ्यांना वाट पाहावी लागेल हे निश्चित. निवडणूक कामामुळे पंचनाम्यास विलंब, तरी पण 2 दिवसात पंचनामे पूर्ण होतील. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील केळी, आंबा, द्राक्ष अशा बागांसह भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. निवडणूक कामामुळे पंचनाम्यास अडचणी येत आहेत, तरी पण मार्ग काढून पंचनामे सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंचनामे 1-2 दिवसात पूर्ण होतील असे नियोजन आहे. दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर. सर्वाधिक नुकसान झालेले जिल्हे: अमरावती 44,760 हेक्टर, अकोला 10,090 हेक्टर, बुलढाणा 5,109 हेक्टर, वाशिम 4,830 हेक्टर, सोलापूर 1,597 हेक्टर. सोलापूर जिल्ह्यातील 14,000 हेक्टरवरील बागांचे नुकसान. सोलापूर जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील जवळपास 89 गावातील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका सोसावा लागला आहे. त्यात बागायती क्षेत्रावरील 110 हेक्टर तर 1400 हेक्टरवरील फळबागा भुईसपाट झाल्याची स्थिती आहे. केळी, आंबा, द्राक्ष पिकांना सर्वाधिक फटका बसला असून त्याचे पंचनामे सुरू आहेत. करमाळा तालुक्यातील 33% कमी नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंढरपूर, मंगळवेढा, माढा, माळशिरस व मोहोळ या 5 तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडील अहवालानुसार दिसून येत आहे.